टेमघरमधील आळेफाटा चौकातील किराणा दुकानावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा आळेफाटा पोलिसांनी आता पर्दाफाश केला असल्याचं आपल्याला बघायला मिळते। तर यामध्ये एका आरोपीला बीड जिल्ह्यातून अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। चोरीच्या मालासह 2 गाड्या असं 11,96,000चा मुद्देमाल जप्त केलाय। सलमान सादिक असं या आरोपीचं नाव आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आता 43% जास्त पाणीसाठा आहे। खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघरमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे। पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। स्पा सेंटर चालक आणि मॅनेजरवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाईमध्ये 16 मुलींची सुटका करण्यात आलेली आहे। पुण्यातील सारसबागेबाहेरील चौपाटीवरती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे। या ठिकाणी स्टॉल धारकांनी नागरिकांना बसण्यासाठी शेड टाकलेलं होतं, ते कारवाई दरम्यान हटवण्यात आलेलं आहे। पुण्यात कर्तव्यावर असतानाच वाहतूक पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। काल संध्याकाळची ही घटना आहे। त्यांना तात्काळ साई स्नेह रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता। मावळमध्ये खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं आहे। अंदर मावळामध्ये अनेक रस्त्यांवर खड्डे पडले, तर विद्यार्थी आणि वाहन चालकांना खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।